हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे MMRDA 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी कॉमन टॉपिक जो आहे तो आहे जनरल नॉलेज. तर जनरल नॉलेजचा आज आपण इथे टॉपिक थर्ड MRTP ऍक्ट 1966 महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट. ओके, त्याचे ऑब्जेक्टिव्ह अँड प्रोव्हिजनचे काही MCQs इथे आपण कव्हर करणार आहे. आणि ही जी सिरीज आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा जीकेची MCQs PDF अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये सगळे MCQs दिलेले आहे. 100 टॉपिक्स आहे आणि 2500 प्लस MCQs त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहे. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. आहे ते MRTP ऍक्ट 1966. MRTP मीन्स महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट. ओके, तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे द MRTP ऍक्ट 1966 मेनली डील विथ. MRTP अधिनियम 1966 मुख्यतः कशाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फायनान्शियल रेग्युलेशन, सेकंड क्रिमिनल लॉ, थर्ड अर्बन अँड रिजनल प्लॅनिंग अँड फोर्थ ट्रेड पॉलिसी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड अर्बन अँड रिजनल प्लॅनिंग, शहरी व प्रादेशिक नियोजन, बिकॉज द आर्क फोकस ऑन प्लान अर्बन अँड रिजनल डेव्हलपमेंट. Next, second, the Maharashtra Regional and Town Planning Act 1966 applies to which state? महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 कोणत्या राज्याला लागू आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटका, गोवा. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड महाराष्ट्र. दिस इज द स्टेट लॉ अप्लिकेबल अक्रॉस महाराष्ट्र. Next, third, which authority prepare the regional plan under MRTP Act 1966? MRTP अधिनियम 1966 अंतर्गत प्रादेशिक आराखडा कोण तयार करतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, थर्ड रिजनल प्लॅनिंग बोर्ड अँड प्लॅनिंग ऑथॉरिटी अँड फोर्थ इलेक्शन कमिशनर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रिजनल प्लॅनिंग बोर्ड और प्लॅनिंग ऑथॉरिटी, प्रादेशिक नियोजन मंडळ व नियोजन प्राधिकरण, बिकॉज regional planning board or planning authority prepare regional development plan. Okay, next, fourth, which organization act as a regional planning authority for Mumbai metropolitan region under the MRTP framework? MRTP अधिनियमांतर्गत मुंबई महानगर प्रदेशासाठी प्रादेशिक नियोजन प्राधिकरण कोण आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मीन्स सिटको, सेकंड मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, सेकंड मुंबई कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई अँड फोर्थ नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड MMRDA. ठीक आहे, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. नेक्स्ट, फिफ्थ, अंडर द MRTP ऍक्ट 1966 अ डेव्हलपमेंट प्लॅन मेनली डील विथ. MRTP अधिनियम 1966 अंतर्गत विकास आराखडा मुख्यतः कशाशी संबंधित असतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नॅशनल डिफेन्स झोन, सेकंड बँकिंग रिफॉर्म, थर्ड लँड यूज प्लॅनिंग अँड झोनिंग रेग्युलेशन अँड फोर्थ फॉरेन इन्व्हेस्टमेंट पॉलिसीज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड लँड यूज प्लॅनिंग अँड झोनिंग रेग्युलेशन, जमिनीचा वापर नियोजन व झोनिंग नियम, बिकॉज development plan regulate land use, zoning, roads, open spaces and infrastructure. Next, sixth, the preparation of town planning scheme under MRTP Act 1966 is intended to. MRTP अधिनियमांतर्गत टाउन प्लॅनिंग योजना तयार करण्याचा उद्देश काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज ऍग्रिकल्चर प्रोडक्शन, सेकंड प्रोव्हाइड डिटेल इम्प्लिमेंटेशन ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन, थर्ड रेग्युलेट नॅशनल ट्रेड अँड फोर्थ कंडक्ट म्युनिसिपल इलेक्शन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रोव्हाइड डिटेल इम्प्लिमेंटेशन ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन, विकास आराखड्याची सविस्तर अंमलबजावणी करणे, बिकॉज टाउन प्लॅनिंग स्कीम प्रोव्हाइड डिटेल लँड रिऑर्गनायझेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग. नेक्स्ट, सेवंथ, which authority generally approve the regional plan under the MRTP Act 1966? MRTP अधिनियमांतर्गत प्रादेशिक आराखड्यास सामान्यतः कोण मंजुरी देते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट सुप्रीम कोर्ट, सेकंड स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, थर्ड पार्लमेंट ऑफ इंडिया अँड फोर्थ इलेक्शन कमिशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य सरकार, बिकॉज इट अप्रूव्ह रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन. वैसे देखिए तसंच बघा डेप्युटी प्लॅनर साठी सुद्धा PDF अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये शॉर्ट नोट प्लस MCQs दिलेले आहे. 14 चॅप्टर 52 युनिट्स अँड 2600 प्लस MCQs त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 8,
विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेजर ऑब्जेक्टिव्ह ऑफ MRTP ऍक्ट 1966. खालीलपैकी कोणते MRTP अधिनियमाचे प्रमुख उद्दिष्ट नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्लान अर्बन ग्रोथ, सेकंड इफिशियंट लँड यूज, थर्ड बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट अँड फोर्थ रेग्युलेशन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ रेग्युलेशन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन, बिकॉज इंटरनॅशनल ट्रेड रेग्युलेशन इज आउटसाइड द स्कोप ऑफ MRTP ऍक्ट. Next, ninth, which planning document guide long-term development of metropolitan regions under the MRTP Act? MRTP अधिनियमांतर्गत महानगर प्रदेशाच्या दीर्घकालीन विकासासाठी कोणता आराखडा मार्गदर्शक असतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 5 year प्लॅन, रिजनल प्लॅन, नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन अँड म्युनिसिपल बजेट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रिजनल प्लॅन, प्रादेशिक आराखडा. रिजनल प्लॅन गाईड लॉंग टर्म स्पॅटियल डेव्हलपमेंट ऑफ लार्ज रिजन. Next, 10th, the MRTP Act empower planning authority to regulate. MRTP अधिनियम नियोजन प्राधिकरणांना कशाचे नियमन करण्याचा अधिकार देतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लँड डेव्हलपमेंट अँड बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, सेकंड मिलिटरी रिक्रुटमेंट, करन्सी सर्क्युलेशन, फॉरेन डिप्लोमॅसी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट लँड डेव्हलपमेंट अँड बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, जमीन विकास व इमारत बांधकाम, बिकॉज प्लॅनिंग ऑथॉरिटी रेग्युलेट लँड डेव्हलपमेंट, झोनिंग अँड बिल्डिंग रेग्युलेशन. Next, 11th, which planning tool ensure balanced land distribution of roads, open spaces and infrastructure? रस्ते, मोकळी जागा व पायाभूत सुविधांसाठी संतुलित जमीन वाटप कोणत्या साधनाद्वारे केले जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिजनल प्लॅन, टाउन प्लॅनिंग स्कीम, इंडस्ट्रियल पॉलिसी, नॅशनल डेव्हलपमेंट प्लॅन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड टाउन प्लॅनिंग स्कीम. ओके, टाउन प्लॅनिंग स्कीम रिऑर्गनाइज लँड ऑफ roads, park, utilities and public amenities. Next, 12th, the primary objective of Maharashtra Regional and Town Planning Act 1966 is to. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेग्युलेट नॅशनल डिफेन्स प्लॅनिंग, सेकंड एन्श्योर प्लान डेव्हलपमेंट अँड यूज ऑफ लँड इन द स्टेट, थर्ड कंट्रोल बँकिंग इन्स्टिट्यूशन अँड फोर्थ रेग्युलेट इंडस्ट्रियल टॅक्सेशन. तर करेक्ट आन्सर इज सेकंड एन्श्योर प्लान डेव्हलपमेंट अँड यूज ऑफ लँड इन द स्टेट, राज्यातील जमिनीचे नियोजन, विकास व व्यापार सुनिश्चित करणे, बिकॉज द MRTP Act aim to ensure systematic and planned development of land and urban area in the state. Next, 13, which level of planning deal with large geographical areas including multiple cities and districts under the MRTP Act? MRTP अधिनियमांतर्गत अनेक शहरे व जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मोठ्या भौगोलिक क्षेत्राशी संबंधित नियोजन कोणते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट लोकल प्लॅनिंग, रिजनल प्लॅनिंग, विलेज प्लॅनिंग, कॉर्पोरेट प्लॅनिंग. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रिजनल प्लॅनिंग, प्रादेशिक नियोजन, बिकॉज रिजनल प्लॅनिंग कोऑर्डिनेट डेव्हलपमेंट अक्रॉस मल्टिपल सिटीज अँड डिस्ट्रिक्ट. नेक्स्ट, 14, प्लॅनिंग ऑथॉरिटी अंडर द MRTP Act मे रिझर्व लँड फॉर. MRTP अधिनियमांतर्गत नियोजन प्राधिकरण जमीन कशासाठी राखीव ठेवू शकतात? बघा ऑप्शन आहे फर्स्ट पब्लिक पार्क अँड रोड, सेकंड नॅशनल डिफेन्स बेसेस, थर्ड फॉरेन एम्बेसीज अँड फोर्थ सेंट्रल बँक ऑफिस. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट पब्लिक पार्क अँड रोड, सार्वजनिक उद्याने व रस्ते, बिकॉज डेव्हलपमेंट प्लॅन रिझर्व लँड फॉर पार्क, रोड, स्कूल, हॉस्पिटल अँड अदर पब्लिक अमेनिटीज. Next, 15, the role of planning authority under the MRTP Act 1966 is mainly to ensure. MRTP अधिनियम 1966 अंतर्गत नियोजन प्राधिकरणाची मुख्य भूमिका काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट मिलिटरी प्लॅनिंग, सेकंड ऑर्गनाइज अँड सस्टेनेबल अर्बन डेव्हलपमेंट अँड फोर्थ सेंट्रलाइज इकॉनॉमिक प्लॅनिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ऑर्गनाइज अँड सस्टेनेबल अर्बन डेव्हलपमेंट, संघटित व शाश्वत शहरी विकास, बिकॉज MRTP Act aim to ensure systematic, sustainable and balanced urban development. तसंच बघा इलेक्ट्रिकल, डेप्युटी अकाउंटंट, सिव्हिल इंजिनियर, डेप्युटी प्लॅनर, हॉर्टिकल्चर असिस्टंट, सर्वेअर सगळ्याच PDF अवेलेबल आहेत. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.